नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। राजकारणी समाजात फूट पाडतात, भरडला जातोय तो सामान्य माणूस। आमदार संग्राम जगताप यांच्या द्वेषपूर्ण वक्तव्यावर संतापाचा ज्वालामुखी, जनतेचा सवाल, अशा बेताल आमदारांवर कारवाई कधी? अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांनी अलीकडे केलेल्या सार्वजनिक भाषणातील मुस्लिम समाजाविरोधी भडक आणि द्वेषपूर्ण विधानावरून आज जिंतूर शहरातील मुस्लिम बांधवात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। नागरिकांनी जिंतूर पोलिसांकडे लेखी तक्रार करून कठोर कारवाईची मागणी केली आहे। तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे की आमदारांनी भाषणात म्हटले, दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकाने खरेदी फक्त हिंदू व्यावसायिकांकडूनच करावी। या विधानामुळे धार्मिक तणाव आणि सामाजिक द्वेषाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे। तसेच या वक्तव्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 153A, 295A आणि 505(2) अंतर्गत गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तक्रारदारांच्या वतीने पठाण वसीम खान, समीर जानी मिया, हारून लाडले, सिद्दीक कुरेशी, जावेद मिर्झा, खाजा कुरेशी, ॲडव्होकेट उस्मान लाडले आणि अन्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते आज देशात जे लोक जनतेचे प्रतिनिधी म्हणून निवडून येतात त्यांच्याकडून समाज एकत्र ठेवण्याची अपेक्षा असते, परंतु काही आमदार आणि नेतेच तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत। सामान्य नागरिकांनी विचारलं आहे की या देशाचे जिम्मेदार नागरिक असलेल्या आमदारांकडून जर अशी बेताल वक्तव्य होत असतील तर त्यांच्यावर कारवाई नेमकी होणार कधी? समाजामध्ये विषारी वातावरण निर्माण करणाऱ्यांना पोलीस अटक करणार कधी? सामान्य माणूस जर आवाज उठवतो तर त्याचा आवाज दाबला जातो, मग लोकशाहीचा अर्थ काय उरतो? ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24। अहमदनगरचे जे आमदार आहेत संग्राम जगताप यांनी जो एक प्रकारचा वचपात लावला आहे की जातीवाचक द्वेषपूर्ण वक्तव्य देण्याचा, तो त्यांनी सुरू ठेवून आता सणासुदीचे काळ आहेत, एका विशिष्ट समाजाकडून खरेदी करा, एका विशिष्ट समाजाला आर्थिक फटका द्या, अशा प्रकारची भाषा ही निव्वळ असंवैधानिक भाषा आहे। एक संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने असे बोलणे म्हणजे खूपच लज्जास्पद आहे आणि शासनाने याकडे चिंतित नजरेने पाहणे गरजेचे आहे आणि याची दक्षता घेणे सुद्धा गरजेचे आहे। कारण की असे द्वेषपूर्ण वक्तव्य करून आपल्या या महाराष्ट्राची जी शांतता आणि सौहार्दपूर्ण वातावरण आहे ते खराब करण्याचा जो प्रयत्न आज वारंवार होत आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे, या आशयाची मागणी घेऊन आज आम्ही जिंतूर पोलीस स्टेशन येथे सर्व पक्षीय लोकांकडून एक अर्ज या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेबांना दिलेला आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, ही आमची मागणी आहे।